मित्रांनो, हा माझा 54वा व्हिडिओ. चला तर सुरू करूया आणि पाहूया काय आहे. तर आजचा विषय आहे शरीर निरोगी राखण्यासाठी. शरीर निरोगी राखण्यासाठी काय करावे हे साधारण आपण बघूया. तर तुम्ही जर सूर्योदयापूर्वी रोज 4000 पावले चालाल तर तुम्ही दीर्घायुषी व्हाल. बघूया तर काय ते. रोज पहाटे सूर्योदयापूर्वी उठून मॉर्निंग वॉकच्या दरम्यान 4000 पावले चालल्यास दीर्घ आयुष्य मिळते, असे ताज्या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. आजकाल डॉक्टर सुद्धा मॉर्निंग वॉक करण्याचा सल्ला देतात, कारण मॉर्निंग वॉक एक प्रकारचे अद्भुत मेडिसिन आहे. मॉर्निंग वॉक करण्याचे एक अद्भुत मेडिसिन आहे. पण यासाठी सूर्योदय होण्यापूर्वी ते करणे आवश्यक आहे. सूर्योदय होण्यापूर्वी ते करणे आवश्यक आहे. रात्री येऊन झोपल्यावर सकाळपर्यंत पोट रिकामे होते, त्यामुळे किमान 2 बिस्किटे, मूठभर शेंगदाणे खाऊन मॉर्निंग वॉक सुरू करावी. छान. दर 2 दिवसांनी मॉर्निंग वॉकचा रस्ता बदलावा. ठीक आहे. मॉर्निंग वॉक करताना ढिले कपडे म्हणजेच कुर्ता पैजामा घालावेत व चांगल्या क्वालिटीचे बूट घालावे. व्हेरी गुड. असा एका कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला आहे. छान. जर तुम्ही दररोज किमान 100 पावले जास्त चाललात, जर तुम्ही दररोज किमान 100 पावले जास्त चाललात तर मृत्यूचा धोका कमी होतो. मृत्यूचा धोका कमी होतो. हृदयविकाराची शक्यता 7% कमी होते. छान. तरुण दररोज 7000 ते 13000 पावले चालल्यास आरोग्य सुदृढ होते व आजारी पडण्याची शक्यता कमी होते. व्हेरी गुड. आता आणखीन एक माहिती आहे, तर पाहूया ती. कॉफीमुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात, हे काही संशोधनातून त्यांना आढळलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण बघूया काय ते. कॉफी पिणे सर्वसामान्य गोष्ट आहे, पण कॉफी आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील भागाला म्हणजे हृदयाला निरोगी ठेवण्याचं काम करते. कॉफी बघा बरं. एका संशोधनाच्या दरम्यान संशोधकांनी 485 व्यक्तींचं निरीक्षण केलं. एका संशोधनाच्या दरम्यान 485 व्यक्तींचं निरीक्षण केलं. त्यांचं वय 65 ते 100 या दरम्यान होतं, म्हणजे सगळे वयोवृद्ध होते. ते हृदयाच्या धोकादायक उच्च रक्तदाब आणि नैराश्याने ग्रस्त होते. तणाव कमी करण्यासाठी गोड पेयाचं सेवन उपयुक्त ठरतं का, यावर संशोधन केलं होतं. संशोधनानुसार नैराश्यामुळे धमन्या कडक होतात. संशोधनानुसार नैराश्यामुळे धमन्या, रक्ताच्या आपल्या ज्या धमन्या असतात त्या कठीण होतात. नैराश्यामुळे धमन्या कठीण किंवा कडक होतात, यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. संशोधन प्रमुख क्रिस्टिना चेरिशू यांनी सांगितले की दिवसभरात 1 किंवा 2 कप कॉफी पिण्याने 56% लोकांच्या धमन्या निरोगी राहिल्याचं आढळलं आहे. छान. कॉफीच्या सेवनाने त्यांच्या रक्तनलिका तरुणांच्या रक्तनलिकांप्रमाणे लवचिक झाल्या होत्या.
व्हेरी गुड. छान माहिती आहे. तर अशी ही मी 2 प्रकारची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.